नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंकः मुनिविरूपासीत् तीर्था सरस्वती अर्तनोद्धुरितम् अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री प्रमूलाचार कर्णानयोग दीपक नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा स्तुत्र ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा प्रतिगंधर देवा तेषाम् उच्चानुसार मा साध्यं नेमिचंद्र आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरम्। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं योगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थम्। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवंत नेमिचंद्र महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। करण म्हणजे परिणाम आणि त्या परिणामांचा योग कसा असतो, अनुयोग कसा असतो, त्याच्यावर सुख दुःखाचे अनुभव कसे होतात, याला आचार्य भगवंत सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र महामुनिराज आणि गोमटसार कर्मकांडमध्ये अत्यंत विश्लेषणपूर्वक सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये जीवांचे भेद, जीवकांड याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि संक्षेपमध्ये त्याची एक भूमिका कशी असते कर्णानुयोग शिकण्याची, त्याला प्रकाशित करण्याच्या भावनेनं हा कर्णानुयोग दीपक ग्रंथ एक संकलन रूपामध्ये त्या मूळ ग्रंथातील आधार घेऊन केलेला आहे। त्याच्यामध्ये आपली चर्चा जीवांच्या जन्मस्थानाचे स्थान म्हणजे योनीची चर्चा चालू होती। त्या योनीमध्ये जन्म किती प्रकारचे, गर्भ, उपपाद आणि परत याच्यामध्ये समूर्छन, गर्भामध्ये समूर्छन जन्म, याचे सगळे विश्लेषण बघत आपण पूर्व चर्चेमध्ये गुणयोनी 84 लाख भेदाचे आहे। नित्य निगोद, इतर निगोद, पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 6 प्रकारच्या जीवांची प्रत्येकी 7-7 लाख योनिस्थान आहेत। प्रत्येक वनस्पतीचे 10 लाख
विकलत्रयामध्ये 2 इंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुर्ंद्रियाचे प्रत्येकी 2-2 लाख, देवाचे, नारकीचे आणि पंचेंद्रिय त्रियांचे प्रत्येकी 4-4 लाख आणि मनुष्याचे 14 लाख, असं मिळून 84 लाख योनीचे भेद आहेत. आणि आपण ज्याला धर्माचं जरासुद्धा ज्ञान नाही असा व्यक्तीसुद्धा पूर्वसंस्कारच म्हणतोय. 84 लाख योनीमध्ये फिरून आता आम्ही इथं आलोय, असं अडाणी माणूससुद्धा सहज म्हणतोय की नाही. जैन असू दे, अजैन असू दे, कुणी असू दे, तो सहज बोलता बोलता ते हे पूर्वसंस्कार आहेत. याचा अर्थ तो व्यक्ती कुणी असू दे, हा जीव जो असतो ना, वर्तमानमधलं जीवन 2 प्रकारे आधार आहे, लक्षात ठेव. ऐकायला का झोपायला? 2 आधारभूत आहे. वर्तमानमध्ये जे आम्ही सगळं वागा लागलोय हे पूर्वसंस्कार तर निमित्त आहेत, नाहीतर भविष्यात कुठं जाणार आहे त्याचं तर कारण इथं चालू. वर्तमानमध्ये 2च व्यक्ती बोलतात. कुठल्याही जीवाचं वर्तणूक बघून 2च प्रकारे अंदाज लागला जातो. एक तर तिथनं इकडं आलाय, नाहीतर इथनं तिथं जाणार आहे. बघा, कधी तर तुमच्या घरात पोरं, तुम्ही कोण पण घरातले असं वस 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 खायला लागली, असं करायला लागली, काय नरकात ना आहेस काय नरकात जाणार आहेस काय म्हणतो की नाही आपण. पाणी पिताना वगैरे न खाली न बसता, असं न करता घट 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 असं कसं पण प्यायला लागले. काय वाळवंटात ना आलायस काय वाळवंटात जाणार आहेस काय, आपण सहज म्हणतोय की नाही. हे व्यावहारिक भाषा जी असते ही लक्षात ठेवायचे. पूर्व आपले ह्या ज्ञानाचे संस्कार आपल्या आत्म्यावर झालेत. जर संस्कारच नसते, चांगले किंवा वाईट, आपण तसं बोललोच नसतो, आपण तसं वागतच नाही. म्हणून मी काल काय आज सकाळी सांगितलो, ह्या जगात कोणी नवीन काहीही वागत नाही. चांगलं वागणारा व्यक्तीसुद्धा पूर्वी चांगलं वागलेलं आहे, तेच आज संस्कार जागवायला लागलेत, किंवा वाईट वागायला लागलेला आहे, त्याचे संस्कार पूर्वीचे आत्ता जागे झालेले आहेत. त्यामुळं नवीन काही नाही. म्हणून ही 84 लाख योनी जी आहे, तुम्ही आम्ही एकदा दोनदा नव्हे, अनंत वेळा प्रत्येक ठिकाणी तुमचा आमचा जन्म झाला. किती वेळा? अनंत वेळा. आणि सगळं फिरून परत एकदा ही संधी तुम्हाला आम्हाला मनुष्य गतीची, जैन कुलाची, भारतासारख्या पवित्र देशाची, देवशास्त्र गुरूंचं सानिध्य मिळेल अशा क्षेत्राची तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला एक संधी मिळालेली आहे. त्याचा उपयोग आपण किती चांगला करून घ्यायला पाहिजे. म्हणून अभिषेक पाठमध्ये मी किंवा वीर सागर महाराजजी रोज षोडशकारांमध्ये म्हणत होतो, मनुष्य जन्म उत्तम कुल, संत संगती महादुर्मिळ, दैव मिळाला ऐसा मेळ, व्यर्थ न घालवा चालली अखंड आराधना, अशी अखंड आराधना. आचार्यांनी तर शास्त्रामध्ये इतके सोपे सोपे, म्हणजे इतकी कठीण उदाहरण दिलेत. कुंद कुंद भगवंतांनी तर अष्टपौडमध्ये एखादा जीव एखाद्या गाडीचा जू, बैलगाडीचा जू, आणि त्याच्यामध्ये वहतात ती कुणी, त्या कुणीला वेगवेगळं केलं आणि समुद्रात ही एका दिशेला आणि ती कुणी एका दिशेला टाकलं, तर ते समुद्राच्या लाटेच्या प्रभावात सगळ्यात ती दोन्ही एका ठिकाणी येऊन एकमेकात परत अडकणं शक्य आहे. काय सांगितलं मी?
ते सुद्धा शक्य आहे. खरं परत त्रस पर्याय मिळणं शक्य नाही. आणि त्रसामध्ये परत पंचेंद्रिय, लगे मनुष्यच एक घाव दोन तुकडं. पंचेंद्रिय मिळायचं अवघड. परत पंचेंद्रियामध्ये परत संज्ञी व्हायचं अवघड. संज्ञी झाल्यावर मनुष्य व्हायचं अवघड. मनुष्य झालं तर उच्च कुल मिळायचं अवघड. उच्च कुल मिळालं तर चांगलं क्षेत्र, जागा, देश, प्रदेश मिळायचं अवघड. चांगला देश प्रदेश मिळाला तर तिथं हे सगळं देवशास्त्र गुरूंचं वातावरण मिळणं कठीण. म्हणून मी 2008ला काय 9ला कुंभोजमध्ये बसून एक वाक्य तयार केलं. गुरुदर्शन, प्रभु दर्शन, गुरु कृपा, तदनुसार पुरुषार्थ, जग में दुर्लभ 3. प्रभूंचं दर्शन मिळणं कठीण आहे. त्याच्यात गुरूंचं मार्गदर्शन मिळणं अजून कठीण आहे. आणि दोघांचं दर्शन आणि मार्गदर्शन घेतल्यावर तसं वागायचे भाव आणि पुरुषार्थ होणं त्याच्यापेक्षा अजून कठीण आहे. आता काय मंदिर एक 5, 25, 50 लाख रुपये खर्चलं, कृत्रिम भगवंतांचं दर्शन तर होणं शक्य आहे. भगवंतांचं दर्शन रोज नियमानं करायचं. नियम कोथरीमध्ये 20% लोकांचं तर असेल भगवंतांच्या दर्शनाचं. पण गुरूंचं दर्शन घेतल्याशिवाय जेवणार नाही असं किती जणांचा नियम आहे? हाय, गुरूंना आहार दिल्याशिवाय तुमचा नियम असू शकतो. भगवंतांचं पुरुषांचं अभिषेक केल्याशिवाय, तुम्ही महिला भगवंतांचं अष्टक केल्याशिवाय आम्ही तोंडात पाणी सुद्धा घेणार, असं बहुतांशिक 20% लोकांचा नियम असेल. पण महाराजांना आहार दिल्याशिवाय मला मी काय विचारलोय? गावात असल्यावर, गल्लीत आल्यावर, घरात आल्यावर, मी जिवंत असल्यावर तसलं काय सांगायचं नाही. महाराजांचा आहार दिल्याशिवाय मी पाणी पिणार नाही असं किती जणांचा नियम आहे? भारतात एक व्यक्ती गावणार नाही. संघात असणारे पण गावणार नाहीत. कारण महिला असतील तर ते 3 दिवस नियमानं आहार देऊ शकणार नाहीत, 4 दिवस अडचणीच्या नियमानं. हे मुनी महाराजांना आहार देणं वर्तमान काळात हे भगवंतांच्या दर्शनापेक्षा दुर्लभ आहे. तसल्यात परत समाधी घेतलेल्या महाराज माताजींना आहार देणं त्याच्यापेक्षा. आणि एवढं सगळं कुणाला मिळाले आता? कोथीवाल्यांना. आणि म्हणायचं अभ्यासू प्रतिमा घेतलोय, ह्याची प्रतिमा घेतलोय. कसं काय? आणि हे दोन्ही मिळाल्यानंतर त्या पद्धतीनं पुरुषार्थ करून आपल्या जीवनात परिवर्तन करून चांगलं वागणं हे त्याच्यापेक्षा जास्त दुर्लभ आहे. आता तुम्ही आम्ही सगळीजण विचार केला पाहिजे. हे मी सांगतोय फक्त तुमच्यासाठी नाही, हे माझ्यासाठी सुद्धा आहे. याचा आम्ही किती उपयोग करून घ्यायला पाहिजे, किती चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे. म्हणून जन्म योनीचं चर्चा चालू आहे. माताजींनी चिंतन केलं पाहिजे. जन्मत्यात हजारो लोक, त्यातली दीक्षा घेतात 1-2 लोक. दीक्षा घेतलेल्या लोकांच्यात समाधी घ्यायचे धाडस करतात त्यातली पण 50%च लोक. आणि त्यातनं पण समाधी होते त्यातल्या 50% लोकांची. म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा दुर्लभ स्थानावर आता तुम्ही विराजमान आहे. किती मोठं पुण्य तुम्ही त्या स्थानापर्यंत, ती स्वीकारण्यापर्यंत, त्याचा पुरुषार्थ करण्यापर्यंत, ते भाव झाले,
त्या पद्धतीने तुम्ही करत होता. आज मी मुद्दामनं तुम्हाला घास मोठा दिलो, परीक्षा घेतली तुमची, पण तुम्ही दुसरा घास घेतला नाही, तुम्ही बारीक करून घेतला. म्हणजे द्या लागले तर का जास्त खायचे भाव आता तुमचे संपले. आता आपल्या नियमाप्रमाणेच आपण खाल्लं पाहिजे, आपल्या नियमाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि ही जी आत्ता तुमचे बाह्य लक्षण आहेत, अंतरंग परिणाम तुम्हाला तुमच्या भगवंतांना आणि त्या कर्माला माहिती आहे. पण ही जी आता तुमचे बाह्य जी चर्या दिसा लागले, ही चर्या असेच परिणाम शेवटपर्यंत टिकवण्याचा पुरुषार्थ जर तुम्ही केला तर समाधी नियमानं चांगली होते. कारण समाधी चांगली व्हायसाठी बाह्य आमच्यासारख्यांचं आलंबनापेक्षा तुम्ही स्वतःच्याच स्वभावाचा, स्वतःच्या स्वरूपाचा, स्वतःच्या संकल्पाचा आधार तुम्ही स्वतः घ्यायची तुमची मनाची तयारी पाहिजे. त्यामुळे मी घास तयार करून दिलो तो मोठा. आता हातात तुमच्या एकदम पडला, तुम्ही नको नको मोठा आहे म्हणत होता, मी घालायला लावलो. पण दुसरा घास तुम्ही कमी करायला लावला. याचा अर्थ तुमच्या संकल्पाकडं, तुमच्या नियमाकडं, तुमच्या परिणामांच्याकडं तुमचं लक्ष हे अजून सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने आहे. आणि हेच परिणाम कुणाची असू देत, सगळ्यांना त्यांचं जीवन यशस्वी बनवण्यासाठी निमित्त असते. आपण रोज भगवंतांच्याकडे एकच प्रार्थना करायचं, जीने की होणे इच्छा, मरणे की होणं वाच्छा. भगवंत मला जगायची पण इच्छा नाही, मरायची पण आकुलता नाही, पण जे जगण्याच्या आणि मरण्याच्या मधलं उरणं आहे, ते उरणं माझ्या साधुत्वाला सोडून कधी विचलित होता कामा नये. कधी होते माझी समाधी, माझी समाधी कशी करायची आणि कवा करायची हे सगळं आता मी दोऱ्या गुरूंच्या हातात दिले. त्यांनी कधीही करू देत माझी समाधी, पण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझे ज्या भावनेपासून मी लग्नाच्या अगोदरपासून जे दीक्षा समाधीचे माझे भाव जे उत्कृष्ट होते, त्या परिणामांच्या मध्ये माझं स्खलन होता कामा नये. त्या परिणामांची माझी वृद्धी होऊ दे, एवढंच मला माझं फळ मिळू दे. बाकी मला जगणं आणि मरणं हे सगळं माझ्या आता गुरूंच्या हातात आणि कर्माच्या हातात देऊन टाकलं. एवढे परिणाम रोज आपण भगवंतांच्या पुढे बसून निस्वार्थपणानं फक्त धर्म सुरक्षित राहू दे, माझं व्रत सुरक्षित राहू दे, माझे परिणाम सुरक्षित राहू दे, एवढीच भावना आपण त्या ठिकाणी करायची. सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होतात. 54 नंबरचा प्रश्न आहे, 16 नंबर पान आहे कर्णानुग दीपक मध्ये. सबसे जघन्य और सबसे उत्कृष्ट अवगाहना किसकी होती है? सबसे जघन्य अवगाहना रुजुगति से उत्पन्न होने वाले सूक्ष्म निगोदिया लब्ध पर्याप्तक जीव के उत्पत्ति से तीसरे समय में होती है, जिसका प्रमाण गणांगुल का असंख्यात्वा भाग है. मग तुम्ही हे सगळं जन्म सांगितला, त्या जन्माचे स्थान सांगितलं, किती प्रकारचे जीव आहेत ते सांगितलं. किती जीव आहेत ते असंख्य आहेत, अनंत आनंद आहेत. पण किती प्रकारचे आहेत तरी 84 लाख प्रकारचेच आहेत. त्याच्यापेक्षा जास्त जीवांचे भेद नाहीत. संख्या अनंत आनंद आहे, पण भेद किती आहेत? 84 लाख भेद आहेत. तर मग त्यांची नेमकी अवगाहना, जगन किती अवगाहना आहे, उत्कृष्ट अवगाहना किती आहे? तर सांगतात सगळ्यात जगन्य अवगाहना रुजुगति से उत्पन्न होने वाले सूक्ष्म निगोदिया लब्ध पर्याप्तक जीव के उत्पत्ति से तीसरे समय में होती है. उत्पत्तीपासून तिसऱ्या समयामध्ये काय सांगितलं?
रुजुगती. रुजुगती म्हणजे काय? जन्माचे भेद आहेत ते क्षेत्राच्या अपेक्षेनं. कशाच्या अपेक्षेनं? रुजू म्हणजे बाण. रुजू म्हणजे काय? बाण, सरळ. बाण मारल्यावर बाण असा असा जात नाही. तुमचा ते फटाकडीतला बॉम्ब असा असा जातोय. पण धनुष्यातून सुटलेला बाण ज्या दिशेला जसा सोडलाय तसा तो सरळ जातो. तशा गतीनं जन्म होणे. म्हणजे मी आता इथं कोथळीत आहे, मध्यलोकात आहे, जम्बूद्वीपात आहे, आर्यखंडात आहे, भारत देशात आहे. आता माझा जन्म इथून मृत्यूनंतर स्वर्गात जर होणार असेल तर इथून सरळ असं जायचं, असं असं नाही, तर त्याला रुजुगती म्हणायचं. समजा मी इथं आहे, माझा जन्म त्या तिथं वर होणार आहे, तर जिथं डायरेक्ट खाली जात नाही, वळवा पहिला वर जाणार. जीवाचा स्वभाव कसा आहे? ऊर्ध्वगमन आहे. असं वर जाणार आणि कुठं जन्म जाणार आहे तिथंपर्यंत सरळ जाणार, तिथनं असं जाणार. मग ते एक मोडा जन्म झालं. आता मग आत डेप्थमध्ये जन्म होणार असेल, असं जाऊन परत असं जाणार, तो दुसरा मोडा. असं एक जीव जास्तीत जास्त 3 मोडे 3 वळण घेऊन जन्म घेऊ शकतो. आणि विग्रह गतीमध्ये जास्तीत जास्त 4 समय. किती? 4 समय विग्रह गती आणि 3 मोडे हे जास्तीत जास्त घेऊ शकतो. मग रुजू गतीनं जन्म घेणारा जो जीव आहे त्याला कुठले मोडेच नाहीत, टर्न नाहीत, म्हणून तो एका समयात जन्म घेतो. सूरज भैया, किती समयात? एका समयात. एक समय म्हणजे किती? तुम्ही डोळं झाकून उघडला, याच्यात असंख्यात समय झाले. किती समय झाले? असंख्यात समय. आणि बाबू काका, लोक आज मेलेल्या जीवाला जाळून आल्यावर परवा दिवशी त्याची राख विसर्जन करूपर्यंत त्याच्या पुढं निवद घेऊन जात्यात, दारू पित असलं तर दारू घेऊन जात्यात, मावा गुटखा खात असला तर त्या निवदात मावा गुटखा ठेवत्यात, काय सगळं करत्यात. आणि तो कावळा शिवला की म्हणायचं तो आत्ता जाऊन आत्मा त्याचा शांत झाला, कुठं तर जन्म घेतला. नाही शिवला, त्याचा आत्मा भटका लागलाय म्हणून. जैन धर्म याला कधीही स्वीकार्य करत नाही. एक समय रुजुगतीनं जन्म घेणारा आणि 3 टर्न घेणारा, जास्तीत जास्त 4 समय. एवढ्यात तो जीव जन्म घेतोच. आणि 4 समय सुद्धा डोळं झाकून उघडल्यावर सुद्धा असंख्यात समयातले 4 समय आहेत. त्यामुळे सगळी मिथ्या व्यवस्था आहे, ही अंधश्रद्धा आहे, ही मिथ्या व्यवस्था आहे. जीव असं भटकत नाही, लक्षात ठेवा. तो दुसऱ्या आयुचा बंध झाल्याशिवाय, त्याच्या सत्तेत दुसरा आयु असल्याशिवाय हे शरीरच तो सोडत नाही. हा नियम पहिला घ्यायचा आहे. माताजी, इथं नाही कर, मी सिद्धांत सांगायला लागलोय. दुसरा आयु कर्म बांधल्याशिवाय पहिल्या शरीरातून तो जातं. आणि ते आयु कर्म आत्ता जर तुमचं बांधलं असेल पूर्वी, तर आत्ताच्या अपेक्षेनं नियमानं तुम्हाला देवायू बांधलेले. कुठली बांधले? कारण देवायू बांधल्या म्हणूनच तुम्ही हरिका झालाय. आम्ही महाराज झालोय, देवायूचा बंध झालाय म्हणूनच तुम्ही हरिका, आम्ही महाराज झालोय. तुमची समाधीची भाव आहेत. एक नसेल तर कुठल्याच आयुचा अजून तुम्हाला बंध झाला नाही, म्हणून तर तुम्ही हरिका, मी महाराज झालोय आणि तुमची समाधी तुम्ही करायला लागलाय आणि मी तुमच्या समाधीला सेवा करायला मी तुमच्याजवळ आलो. कुठल्याच आयुचा बंध तुम्हाला आणि मला झाला नाही. मग तो केव्हा होणार आहे? का? अजून यांच्या शेवटच्या समयापर्यंत अजून 8वं आणि 7वं 2 अपकर्षण काल नाही. म्हणजे इथून पुढं जीव जोपर्यंत केव्हाही
तुमच्या अपकर्षण कालाचा काल येऊ शकतो, आयुकर्म बांधू शकतो. आता तुम्ही एवढी सगळी चांगली साधना केलाय, करा लागलाय आणि करणार आहे, पण बरोबर 1, 2, 4, 5 मिनिटच परिणाम बिघडले आणि त्यावेळेस अपकर्षण काल आलं तर बरोबर आपण सापडणार आहे. बरोबर आहे. म्हणून प्रत्येक समयाला त्यांचंच असं नाही, आमचं तुमचं सगळ्यांची परिणामांची स्थिरता असणं फार गरजेची आहे. म्हणून ती जगन्य रुजुगतीनं एका समयामध्ये उत्पन्न होणारा कुठला जीव, सूक्ष्म निगोदिया लब्ध पर्याप्त जीवाची उत्पत्तीपासून तिसऱ्या समयामध्ये जगन्य अवगाणा असते, ज्याचं प्रमाण गणांगुलाच्या असंख्यात्वा भाग आहे. आता इथं हा विषय आता वास्तविक सरळ सागरांचा आहे, त्यांनी हे सगळं शिकवायला पाहिजे होते मी येऊपर्यंत, पण अवघड विषय आम्हाला ठेवतात आणि सरळ नाव आहे म्हणून सरळ विषय शिकवतात. पण मी सांगितलं होतं हे पण घेतलं तर काय अडचण नाही. ह्याचं नॉलेज तुम्हाला PhD केलं आहे राव ह्याच्यात, आणि आमच्या पुढं तुम्ही ठेवलं हे सगळं. तर त्याच्यामध्ये 2 प्रमाण आहेत. त्या त्या काळातील चक्रवर्तींचं बोटाचं हे जे खांड आहे ह्याच्यावरचा जो भाग आहे हा त्याला अंगुल म्हणतात. बरोबर आहे ना. म्हणजे मला पण येते, तुमच्याजवळ राहिल्यामुळं मला पण असली या लागले. पहिलं येत नव्हतं खरंच मला. काय सांगताय, माझ्याजवळ राहून तुम्हाला येते म्हणा की मग. तस तर म्हणा, तर असं तर म्हणा. वा. मग हे अंगुल ह्याचं तिन्ही बाजून म्हणजे जे ठोसपणा आहे तो गणांगुल, आणि त्याचं ह्याचे मग असंख्यात भाग करायचे, आणि त्यातला एक भाग एवढा सूक्ष्म जीव असतो. तो आहे शरीरयुक्तच, त्याचं शरीर आहेच, पण ते आपल्या डोळ्याला पण दिसेल याची गॅरंटी का नाही बरं. इथे लिहिलंय सूक्ष्म जीवाचे भेद किती आहेत. सूक्ष्म आणि बादर. बादर म्हणजे काय आणि सूक्ष्म म्हणजे काय. गुळवा स्वाध्याय केल्या बघी. जे हलनचलन करत असताना स्वतः इतरांच्या पासून स्वतः बाधित होत नाही होतं, आणि जे इतरांना बाधित करतं त्याला काय म्हणायचं, बादर. मी आत्ताच सांगितलो, डोळ्याला दिसणारे जीव बादर आणि न दिसणारे जीव सूक्ष्म ही व्याख्या नाही. सूक्ष्म जीव ह्या भिंतीतनं आरपार जातात, वज्रपटलातून ते आरपार जाऊ शकतात. जो जीव सूक्ष्म नामकर्माच्या उदयामध्ये हलनचलन करत असताना इतरांच्या पासून बाधित होत नाही आणि इतरांना बाधित करत नाही, अशा जीवाला काय म्हणायचं, सूक्ष्म. आणि जे एकमेकाला बाधित करतात आणि दुसऱ्यांच्या पासून बाधित होतात म्हणून त्याला काय म्हणायचं, बादर. नाहीतर दिसतंय ते सूक्ष्म बादर आणि नाही दिसत ते सूक्ष्म म्हटल्यावर मग वारा दिसतोय का डोळ्याला तुमच्या, पण तो बाधा आहे की नाही. घर आलं की ते असं बाजूनं जाते की नाही, म्हणजे ते बादरच आहे. म्हणजे न दिसणारे जीवसुद्धा बादर असू शकतात आणि दिसणारे जीवसुद्धा सूक्ष्म असू शकतात. हे आगमाचं प्रमाण आहे. उत्कृष्ट अवगाहना स्वयंभू रमन समुद्र के मध्य में होने वाले महामत्स्य की होती है. उत्कृष्ट अवगाहना कुठले आहे, स्वयंभू रमण सगळ्यात शेवटचं. असंख्यात द्वीप आणि असंख्यात समुद्र आहेत मध्यलोकामध्ये. मध्यलोक आडवा किती आहे, 1 रज्जूचा आहे. कितीचा आहे, 1 रज्जूचा. त्या 1 रज्जू मध्यलोकामध्ये मध्ये कोण आहे,
जम्बूद्वीप आहे केंद्रस्थानावर. तुम्ही कुठल्या द्वीपात आहे? कुत्री कुठं आहे? म्हणजे तुम्ही सगळे केंद्रबिंदू आहे मध्य लोकाची. मध्य लोकाचं हार्ट आहे तुम्ही. हार्ट, हार्ट म्हणजे काय? हृदय आहे की नाही. आणि मग एक समुद्र, एक द्वीप, द्वीपला लागून जम्बूद्वीपला लागून लवण समुद्र, लवण समुद्राला लागून दातकी खंड, दातकी खंडाला लागलं तर कालोदरी समुद्र. ह्या दोनच समुद्राची नावं द्वीपाच्या वेगळी आहेत. नसेल तर तिथनं पुढं पुष्करवर द्वीपापासून पुढं जे द्वीपाचं नाव आहे तेच समुद्राचं नाव आहे. आणि त्याच्यापेक्षा त्याची अंतर काय? दुप्पट 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 होत गेलं. असं शेवटचं कुठलं आहे? स्वयंभू रमण. त्या स्वयंभू रमणमध्ये महामत्स्य असतो. किती मोठा असतो तो? 1000 योजन लांब, 500 योजन रुंद, 250 योजन. असंच आहे काय साहेब? हां, असं एवढा मोठा महामत्स्य तो सगळ्यात कुठला आहे? उत्कृष्ट अवगाहनावाला आहे, जिसका प्रमाण 1000 योजन लंबा है, 500 योजन चौड़ा है और 2.5 योजन 250 म्हणजे 250 योजन मोठा आहे. असं त्याचं प्रमाण आहे. इंद्रियों की अपेक्षा जीवों की उत्कृष्ट अवगाहना कितनी है और वह किनके होती है? मना एकेंद्रिय जीवों में कमल की कुछ अधिक 1000 योजन, द्विइंद्रिय जीवों में शंख की 12 योजन, त्रिइंद्रिय जीवों में चींटी की 3 कोश, चतुरिंद्रिय जीवों में भ्रमर की 1 योजन और पंचेंद्रिय जीवों में महामत्स्य की 1000 योजन उत्कृष्ट अवगाहना है. उत्कृष्ट अवगाहना के धारक जीव स्वयंभू रमन द्वीप और स्वयंभू रमन समुद्र में होते हैं. 5 इंद्रिय जीव आहेत. एकेंद्रियामध्ये कमळाची उत्कृष्ट अवगाहना किती आहे? तर कुछ अधिक, काही जास्त 1000 योजन. आता हे कुठं असणार आहे? द्वीपामध्ये असणार. द्विइंद्रिय जीवांची शंख 12 योजन. त्रिइंद्रिय जीवामध्ये चिंटी म्हणजे मुंगी 3 कोस. 3 कोस म्हणजे 12 किलोमीटर. 4 किलोमीटरचा एक कोस ना, म्हणजे किती? 12 किलोमीटर. चतुरिंद्रिय जीवों में भ्रमर की म्हणजे भोंगा 1 योजन आणि पंचेंद्रिय जीवांची महामत्स्य की 1000 योजन उत्कृष्ट अवगाहना. उत्कृष्ट अवगाहना के धारक जीव स्वयंभू रमणामध्ये आणि द्वीपामध्ये मिळतात. मग 3 कोस म्हणजे 12 किलोमीटर आणि 12 किलोमीटरचा 1 योजन असतोय ना. असंच असते ना. कसं आहे? 4 कोसचं 1 योजन. मग 3 कोस म्हणजे किती झालं? 4 किलोमीटरचा हां. मग 12 आणि योजन पण तेवढंच होते. काय झालं? किती कोसचं 1 योजन? 4 कोसचं. काय 3 कोसचं? 4 कोसचं 1 योजन. मग 1 कोस 3 किलोमीटरचा धरायचा. किती किलोमीटरचा? नसेल
तर मग ती 4 इंद्रिय आणि 3 इंद्रियांची दोघांची 3 इंद्रियाची चिठी सांगितलं, त्या चिठीचं आणि 1 योजन भुंग्याचं दोघांचं अवघाना काय होईल, समान होईल. म्हणून 3 योजनचा 1 कोस आणि 3 कोसाची मुंगी म्हणजे 9 किलोमीटर अंदाजे, कमी जास्त आत्ता आपल्याप्रमाणे असं घ्यायचं आहे. मग मला आता इकडं सांगा, डायनासोर तर पंचेंद्रिय आहे. डायनासोर महाकाय सरडा, सरडा किती इंद्रिय आहे, पंचेंद्रिय आहे. मग लाखो वर्षापूर्वी आपल्या भगवंतांची उंची किती किती सांगितली, म्हणजे सरासरी त्या काळात माणसाची उंची तेवढी होती. मग त्या अपेक्षेनं आता एक 20-22 फुटाचा डायनासोर दाखवतात, 25 फुटाचा पूर्वी असा सरडा होता. मग आपल्या भगवंतांची उंची 500 धनुष्य, 400 धनुष्य असं आदिनाथ भगवंत, अजितनाथ भगवंत सांगत आले. मग आत्ता सरासरी जर सरडा असं तोंड वर केला तर एक 6 इंचाचा होतो. किती इंचाचा होतो, 6 इंचाचा. मग आत्ता जो सरडा असतो त्या सरड्याच्या त्याच्या 20 पटीनं आपली उंची, त्याच्या 20 पटीनं किंवा सरासरी 10 पटीनं आपली उंची आहे. मग ज्यावेळेला 20-22 फुटाचा सरडा दाखवला डायनासोर, तर मग 200-250 फुटाचा हाताचा माणूस आपल्या शास्त्रात सांगितले की नाही, भगवंतांच्या कुठल्या तर काळात, म्हणजे ते लाखो करोडो वर्षापूर्वी माणूस तेवढा उंच होता की नाही, मग त्या मानानं सरडा होता की नाही. म्हणजे पिक्चरमध्ये सरडा मोठा आणि माणूस बारका हे दाखवलं, ही कल्पना आहे. त्या सरड्याच्या मानानंच त्यावेळी माणूससुद्धा तेवढा उंच होता. ही जिनवानी सत्य सांगते. पण आमचा याच्यावर विश्वास आहे आहे नाहीतर ते पिक्चर कुठला तर डायनासोर पिक्चर दाखवलं, एवढा मोठा सरडा होता. एवढा सरडा तेवढा मोठा होता म्हणजे माणूस पण तेवढा मोठा असणारच आहे त्याच्या मानानं. ह्याच्यावर आपला विश्वास असणं फार गरजेचं आहे. हां, काय सांगताय, बर. त्यांना त्रिलोकीनाथाचं पारितोषिक आहे. सांगण्याचा उद्देश महाराजांचा एक आहे, एकेंद्रिय जीव सुद्धा जीव आहे, वनस्पतीमध्ये सुद्धा जीव आहे. हे जगदीश सुभाषचंद्र बोस यांनी बागेमध्ये फिरत असताना लाजाळू वनस्पतीला त्यांच्या शरीराचा स्पर्श झाल्यावर ती कशी आकुंचन पावलं, कसं मला आकुंचन पावल्या तशी, असं ती वनस्पती अशी आकुंचन पावली. तर ह्याच्यात सुद्धा जीव आहे ते सिद्ध केलं तर त्यांना नोबेल काय अजून कुठले कुठले पारितोषिक दिले. पण आमच्या आर्यंतांनी तर सांगितलेच, पण आचार्य भगवंतांनी हजारो वर्षापूर्वी हे लिपिबद्ध करून ठेवलं. त्या आचार्य भगवंत मुनी संत महंतांच्यावर कुणाचा विश्वास आहे? ही एक जगाची आजची रीत आहे, लक्षात ठेवा, जगाची रीत आहे. त्यामुळं सगळं संशोधन आहे, शोध नाही. या जगात नवीन काहीही, आज जे काय तुम्हाला कोण म्हणतील संशोधन, ते शोध नाही. ते पूर्वी होतं, ते हरवलं, ते लपलं होतं, त्याला लोप झालता, त्याला फक्त जागं करायचं काम. चुलीमध्ये असणाऱ्या विस्तूवर फुंकर मारून त्याच्या अग्नीमध्ये परिवर्तन करणं आणि परत नवीन अग्नी निर्माण करणं, याच्यामध्ये अंतर आहे. त्यामुळे जगात जे चालू आहे ते संशोधन आहे, नवीन उत्पत्ती काहीसुद्धा नाही. आमच्या ग्रंथामध्ये 2 हायड्रोजन
आणि H2O आणि एक ऑक्सिजन मिसळलं तर पाणी तयार होते. हे 2,500 वर्षापूर्वी आचार्यांनी त्यांच्या सिद्धांतिक भाषेमध्ये ग्रंथात लिपिबद्ध केलं. त्यालाच या इंग्रजांनी किंवा या विज्ञानानं H2O 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळाले तर पाणी तयार होते हे त्यांनी लिहिलं. हे लिहिलं खरं, पण पाणी तयार करण्याची कंपनी अजून काढली. ती पावसातनंच तयार होते हे सिद्ध झालं. म्हणून जी ही विज्ञानवादी लोक आहेत ना, ही जिथं थांबतात तिथं जैन धर्माच्या वीतराग विज्ञानाची सुरुवात होते. अशा उच्च धर्मामध्ये आपण जन्म घेतलोय म्हटल्यावर आपल्याला किती अहंकार नको, पण आपल्याला आनंद किती पाहिजे. आनंद पाहिजे का नको? पण नाही. धर्माचा अहंकार करणं हा सुद्धा जातीमदामध्ये येतो, कुलमदामध्ये येतो. आणि त्याचा आनंद घेणं हे स्वाभिमानामध्ये येतं. माणसानं स्वाभिमानी असावं, अभिमानी असू नाही. अभिमान आल्यानंतर काय होतंय? धडेल. जर बघायचं असेल तर अभिमान पिक्चर बघा, जया बहादूर यांनी अमिताभ बच्चनचा, म्हणजे मग कळेल तुम्हाला. अभिमान जागा झाला की काय होतंय? मसरं हिंडवत डोंगरातनं गाणं म्हणत ती फिरत होती. त्याला अमिताभ बच्चननं ओळखला आणि तिला शहरात घेऊन आला. ती एवढी मोठी गायिका झाली. ज्यांना आणला, ज्यानं तयार केला, त्यालाच त्या नवऱ्याला शून्य समजा लागली. तसंच हे मुलांची, मुलींची, शिष्यांची, भक्तांची आज अवस्था आहे. काय आमची लायकी होती? इकडं तिकडं आम्ही कुठंतरी किड्यागत पडलो होतो. जर आम्हाला गुरु महाराज भेटले नसते, आचार्य महाराज भेटले नसते, त्यांनी आम्हाला जवळ घेतलं नसतं, त्यांनी धर्म शिकवला नसता, वेळोवेळी चिडाचिडी म्हणजे कावले नसते, शिक्षा दिली नसते, आज मी या सिंहासनावर बसलो असतो काय? आज या सिंहावर हात ठेवण्याची माझ्यात योग्यता झाली ती फक्त त्यांच्यामुळं. नाही तर कुठल्या तर सिंहाच्या तोंडात गेलो असतो. सिंह माझ्यावर जबडा ठेवला असता, पण आज सिंहाच्या जबड्यावर हात ठेवण्याची योग्यता आमच्यात झाली. कुणामुळे झाली? गुरूंच्यामुळे झाली. पण पंख लगेच फुटतात. 4 भक्त, 4 शिष्य, 4 अनुयायी, 4 पैसे देणारे भेटले की आपल्याला वाटतंय मी माझ्या गुरूंच्या पेक्षा मोठा झालो. 4 पुस्तकं वाचली, 4 डिग्र्या मिळवल्या की आम्हाला वाटतंय आम्ही अडाणी आईबापापेक्षा मोठं झालो, शहाणं झालो, विद्वान झालो, वरद. पण तसं असं तर नाही. ही विद्वत्ताच त्या अडाणी आईबापाच्या योगदानामुळं, त्या बलिदानामुळं आम्हाला मिळालेली आहे. याची जाणीव जो ठेवतो तो खरा पुत्र, ती खरी मुलगी, तो खरा शिष्य. पण आज स्पर्धा एवढी जोरात आहे की गुरुपेक्षा मी मोठा कसा आहे हे दाखवण्याची स्पर्धा शिष्यांच्यात लागली. आणि तशा शिष्यांना साथ देण्यामध्ये धर्म आणि आनंद मानण्याची भूमिका तुम्ही लोकांनी स्वीकारली. पण गुरूंच्यापासून शिष्यांना वेगळं करण्यामध्ये जी लोक सहकार्य करतात त्या लोकांच्या जीवनात आपल्या पुत्रांच्यापासून वेगळं होण्याचं कधी ना कधी प्रसंग येतो. हा नियम कर्मसिद्धांत आहे. म्हणून चुकीला चूक म्हणण्याची सवय असली पाहिजे, बरोबरला बरोबर म्हणण्याची सवय असली पाहिजे, तरच या गोष्टी सगळ्या होतात. इंद्रियों की अपेक्षा पर्याप्तक द्विइंद्रिय आदि जीवों की जघन्य अवगाहना कितनी है और किनके होती है? हाँ,
12 किलोमीटर, तेच की म्हणजे 4 कोस. हां, 3 कोस म्हणजे 1 कोस 3 किलोमीटरचा. पर्याप्तक द्विइंद्रिय जीवों में सबसे जघन्य अवगाहना अनुंधरी नामक जीव की गणांगुल के असंख्यात्वे भाग प्रमाण द्विइंद्रिय जीवों में कुंतु नामक जीव की इससे असंख्यात गुनी चतुरिंद्रिय जीवों में कान मक्षिका नामक जीव की इससे संख्यात गुणी और पंचेंद्रिय जीवों में महामत्स्य के कान में रहने वाले शिक्षक मत्स्य की इससे संख्यात गुणी होती है. इंद्रियांच्या अपेक्षेनं पर्याप्तक 2 इंद्रिय 3 इंद्रिय चतुरिंद्रिय आदी जीवांची जगन्य अवगाहना किती असते आणि कुणाची असते असं विचारल्यानंतर सांगतात पर्याप्तक 6 पर्याप्ती आहेत. कोणत्या कोणत्या? आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती, भाषा पर्याप्ती, मन पर्याप्ती, श्वासोच्छ्वास पर्याप्ती आणि मन. तसं आहारानंतर इंद्रिय घ्यायला पाहिजे काय? आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोच्छ्वास, भाषा आणि मन या 6 पर्याप्ती आहेत. चालू होताना साईची एकदम सुरुवात होते. ऐकायला का झोपायला आहे सुशांत? चालू होताना साई पर्याप्ती एकदम चालू होतात, पूर्ण होताना क्रमशः होत जातात. ह्यातली सुरुवात तर होते, पण एक ही पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदरच जीवाचा मृत्यू होतो. काय होतो? मृत्यू. त्याला काय म्हणायचं? अपर्याप्तक. आणि ज्याची नियमानं त्या इंद्रियांच्या अपेक्षेनं, म्हणजे एकेंद्रियाला 4 पर्याप्ती असतात. किती पर्याप्ती असतात? 2 इंद्रियाला किती असतात? 5 काय? 2 इंद्रियाला 5. 2 इंद्रिय 3 इंद्रिय. तुम्ही प्राणामध्ये गेला डायरेक्ट, 2 इंद्रियाला 6 प्राण असतात, तिथं गेला. 2 इंद्रिय 3 इंद्रिय चतुरिंद्रिय असंज्ञी पंचेंद्रिय पर्यंतच्या जीवांना पर्याप्ती किती असतात? 5. आणि संज्ञी पंचेंद्रियला पर्याप्ती किती असतात? 6. आता त्यांच्या अपेक्षेनं त्या पर्याप्ती पूर्ण होणं म्हणजे पर्याप्तक जीव म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? पर्याप्तक जीव. अशा पर्याप्तक द्विइंद्रिय जीवांच्या मध्ये सगळ्यात जगन्य अवगाहना अनुंधरी. आता ती कोण आहे अनुंधरी मला माहीत नाही, तुमच्यात फक्त अरुंधती माहिती आहे, पण अनुंधरी जीव कुठला आहे आम्हाला माहीत नाही. ती अनुंधरी जीवाची गणांगुलाच्या असंख्यात्व भाग प्रमाण त्याची जगन्य अवगाहना आहे. 2 इंद्रियामध्ये सगळ्यात लहान जीव हा, त्याच्यापेक्षा संख्यात गुणी मोठा 3 इंद्रिय जीवांच्या मध्ये कुंतू नावाचा जीव. चतुंद्रियामध्ये कान मक्षिका जो नावाचा जीव आहे तो 3 इंद्रियांच्या पेक्षा संख्यात गुणी मोठा. आणि महामत्स्य जो आहे त्या महामत्स्याच्या कानात राहणारा सिद्धक मत्स्य म्हणा किंवा तंदुल मत्स्य म्हणा, तो मत्स्य चतुरिंद्रिय कान मक्षिकापेक्षा संख्यात गुणी मोठा असतो. ही त्या इंद्रियातील 2 इंद्रिय 3 इंद्रिय चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रियातील जीवांच्या जगन्य अवगाहनाचं प्रमाण त्यांनी या ठिकाणी सांगितलं. कुल किसे कहते हैं और किस जीव के
कितने कुल होते हैं? भिन्न भिन्न शरीरों की उत्पत्ति में कारणभूत 9 कर्म वर्गणा के भेदों को कुल कहते हैं। पृथ्वी का 22 लाख कोटि, जल का 7 लाख कोटि, अग्नि का 3 लाख कोटि, वायु का 7 लाख कोटि, वनस्पति का 28 लाख कोटि, द्विंद्रिय 7 लाख कोटि, त्रिइंद्रिय 8 लाख कोटि, चतुरिंद्रिय 9 लाख कोटि, पंचेंद्रिय जलचर 12.5 लाख कोटि, पंचेंद्रिय पक्षी म्हणजेच नभचर 12 लाख कोटि, पंचेंद्रिय पशु म्हणजे स्थलचर 10 लाख कोटि, पंचेंद्रिय छाती के सहारे चलने वाले 9 लाख कोटि, देव 26 लाख कोटि, नारकी 25 लाख कोटि, मनुष्य 14 लाख कोटि अथवा 12 लाख कोटि, कुल 199 लाख कोटि. इथं देताना उत्तर त्यांनी चुकीच्या पद्धतीने दिलं आहे. पहिला 14 मनुष्य 14 लाख कोटी आहे ना, ते ठेवून 99.5 199 लाख कोटी द्यायला पाहिजे होतं आणि खाली कंसात लिहायला पाहिजे होतं कुछ आचार्योनी, काही आचार्यांनी मनुष्याची 12 लाख कोटी म्हटलेत, त्या अपेक्षेनं 197 लाख कोटी होतात. कुठं मी काय सांगा लागलो साहेब, मनुष्य 14 लाख कोटी लिहिलं, खाली आत्वा लिहून तिथंच 12 लाख कोटी लिहिलं आणि एकूण 199 लाख कोटी लिहिलं. हे आत्वा 12 लाख कोटी आहे ना, ते न घेता डायरेक्ट कुल घ्यायला पाहिजे होतं. कुल म्हणजे एकूण. आणि कोण तर माझ्यासारखा गणितात कच्चा असणारा, शास्त्रात न करणारा, सगळं केल्यावर आता किती होणार? 211 लाख कोटी त्याची संख्या होईल. म्हणून ते अथवा 12 लाख कोटी आहे ना, ते खाली घ्यायला पाहिजे होतं आणि असं घेतलं तर 197 लाख कोटी होते, असं लिहायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. इस प्रकार समस्त कुल कोटियों की संख्या 1 कोड़ा कोड़ी 99,50,000 कोटी होती है. कहीं कहीं मनुष्यों की 12 लाख कुल कोटियाँ बताई गई है. अतः उनके मत से समस्त कुलों का परिमाण परिमाण 1 कोड़ा कोड़ी 97,50,000 कोटी होता है. 199 लाख कोटी आहे ना, त्याचंच त्यांनी कोटा कोटीमध्ये घेऊन 1 कोड़ा कोडी असं केलं आणि पुढचं नुसता 99.5 लाख म्हणजे 99,50,000
कोटी या ठिकाणी केलं. आलं लक्षात? योनि और कुल में क्या अंतर है? कंद, मूल, अंडा, गर्भ, रस, श्वेत आदि जीव के उत्पत्ति स्थान को योनि कहते हैं. भिन्न भिन्न शरीर की उत्पत्ति में कारणभूत 9 कर्म वर्गणा के भेदों को कुल कहते. ज्या ठिकाणी जीवाची उत्पत्ती होते त्या स्थानाला योनी म्हणायचं. आणि ती उत्पत्ती होताना ज्या 9 कर्म वर्गणा, कर्माचे भेद किती आहेत? 3 आहेत. द्रव्यकर्म, भावकर्म आणि 9 कर्म. त्या 9 कर्म वर्गणा ज्या आहेत त्या योनिस्थानावर येऊन एकत्रित ग्रहण करून जी जीवाच्या उत्पत्तीला जी निमित्त होणारं शरीर आहे त्या शरीराला उत्पन्न व्हायला निमित्त ती योनी आहे. आणि त्या योनीच्या ठिकाणी जी पुद्गल पिंड निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये तो जीव येतो. ते पिंड निर्माण व्हायला जी ह्या आजूबाजूच्या 9 कार्बन वर्गणा आहेत त्या वर्गणा म्हणजेच कुल आहे. त्या कार्बन वर्गणा म्हणजेच काय? कुल आहे असं या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेलं आहे. आता पर्याप्ती हा विषय एक मूल येतो, तो काय आहे तो पुढच्या सत्रामध्ये बघूया. शांति शांति शांति. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे. वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.